दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. सेवानिवृत्त कर्मचारी आणि पेन्शनरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या वतीने शहरात नंदनवन लॉन येथे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. हा मेळावा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्राप्त परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पेन्शन दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. या प्रश्नाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांप्रमाणे सर्वांना शिक्षक प्रिय असतो. त्यांनी घडवलेला विद्यार्थी मोठा झालेला असतो. विधान मंडळ भवनात सन्मानाने सहलीचं निमंत्रण देखील त्यांनी दिलं. अनेक पिढ्या घडवण्याचं काम गुरुजींनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाने विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवलं. त्यांच्यामुळे समाज व्यवस्था टिकून आहे. आज व्यवस्था बदललेली, काळ बदललेले, मात्र आजही जुन्या काळातील गुरुजींचा दरारा तेवढाच आहे. गुरुजी या नावाने समाजात वेगळं स्थान मिळवलं. चिरंतर काम करून त्यांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या. मी बोलतो ते देखील गुरुजींचे देणगी असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. आज आपण पेन्शनर असोसिएशन म्हणून निवृत्त शिक्षक झालो म्हणून मला कळत नाही की आपण निवृत्त झाला असं का म्हणतात. आपल्या मधला गुरुजी निवृत्त झालेला आहे, परंतु गुरुजी या नावानं समाजामध्ये एक आपण वेगळं स्थान मिळवलेलं आहे, एक आदराचं स्थान मिळवलेलं आहे मला वाटतं. त्यामुळे आपण निवृत्त झालो ही मुळातच मला ती भावना काढून टाका की माझी आपल्याला मिळेल ती पाहिजे. कारण तुम्ही केलेलं जे काम आहे ते चिरंतन आहे. समाजापुढे आज दीपस्तंभासारखं उभं आहे. मी बघायची म्हटल्यामुळे अनेक पिढ्या आपण समृद्ध केल्या आणि स्वाभाविकपणे त्याचा निश्चितपणे आमच्यासारख्या काम राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एक अतिशय ते भावलेलं आहे, भावनिक आहे आमच्याकरता की आज तुमच्यासमोर राहताना आज हे सगळे गुरुवर्य माझ्यासमोर त्यांच्यासमोर मी बोलतोय की तुम्ही दिलेली देणगी आहे असं मी या निमित्तानं मानतो. आपण जे पेन्शनर असोसिएशनच्या माध्यमातून आपलं एक वेगळ्या हक्काचं व्यासपीठ आपण निर्माण केलं. मगाशी उबळे साहेबांनी मांडलं, मान्य ठुबे साहेबांनी मांडलं, आमच्या निकम साहेबांनी कवितेतून मांडलं. ज्या मागण्या आपण मांडल्या मला वाटतं त्या प्रशासकीय दृष्ट्या त्याच्या फार अवघड नाही. मी आत्ताच अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. मी आता पुढच्या आठवड्यामध्ये जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या मी आता सूचना केल्या. साधारण सोमवारी किंवा मंगळवारी आपल्यासोबत बैठक घेतली आणि ते जिल्हा परिषद सर्व जे काही काम करण्याची आवश्यकता, मागण्या करण्याची आवश्यकता आहे ते 100% पूर्ण करतील त्याची मी आपल्याला खात्री देतो. आता काही शासनाच्या स्तरावर मागण्या त्या तांत्रिकदृष्ट्याच आहे. मला वाटतं ऑनलाईन पगार करण्याचा मुद्दा आहे. मला वाटतं आणखीन तुमच्या ते 2017 पर्यंत जे पैसे कापलेले आहेत कॉम्प्युटर शिकण्याचे यानंतर कापत नाही, पण पूर्वी कापलेले परत करायची आपली मागणी. म्हणजे काय की तांत्रिक बाब दिसते. मंत्रालयामध्ये सुद्धा आमचे फार हुशार लोक असतात. पण त्यांनी गावाकडच्या किंवा या अशा व्यवस्थेमध्ये त्यांनी खाजगी पाहिलं नाही. आमच्या मंत्रालय लोकांचं एक बरं त्याचे पहिले होतात कुठं होतं पडल्या पहिल्या माळ्यात, तिसऱ्या माळ्यात, तिसऱ्या माळ्यात, पाचव्या माळ्यात. त्यामुळं ह्या सगळ्या ज्या आपल्यासारख्या ज्या व्यथा आहेत त्यांना कळणं थोडं अवघड आहे. तर मंत्रालयात एक बैठक घेऊन मला वाटतं आपल्या या सगळ्या मागण्या संदर्भामध्ये आपण मान्य सभापती साहेब आहे, राम शिंदे साहेबांच्या
पुढाकाराने एक बैठक मुंबईत आता अधिवेशन सुरू होतं आपल्या 22 तारखेला. सभापती महोदयांना मी विनंती करणार आहे, आपण एक बैठक आपल्या दालनात बोला, सगळे अधिकारी येतील आणि हा काही तांत्रिक मुद्द्यामध्ये अडकलेली आपल्या मागण्या आहे. मला वाटतं ते निश्चितपणे आम्ही मार्गी लावू अशी आपल्याला मी आणि उत्तर खात्री देतो. नाही त्याचं कारण असं आहे की कोण माणूस कोणत्या स्टेजला जाईल हे तुम्ही आम्ही कधीही सांगू शकत नाही. कारण प्रत्येक 20 ते 25 वर्षानंतर ही परिस्थिती बदलत असते आणि माणूस जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला या सिस्टीम मधून जायचं असतं. आणि म्हणून माझ्या अगोदरही उल्लेख झाला की आमच्या आता अलीकडच्या सभेमध्ये एवढ्या टोप्या घातलेली माणसं दिसतच नाही. कारण वयोवृद्ध खऱ्या अर्थानं आपण एवढ्या पिढ्या घडवण्याचं काम अतिशय पुण्याचं काम केलेलं आहे. आणि हे पुण्याचं काम करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या प्रश्नाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही आपली संघटना आहे. आणि ही 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली संघटना इतर पेन्शन म्हणजे काही शासन आपल्याला खैरात देत नाही किंवा कोणाची मेहरबानी देखील नाही. आपण ऐन तारुण्याच्या कालखंडामध्ये हे अतिशय समाज प्रबोधनाचं आणि राज्याला पुढे नेण्याचं घेऊन जाण्याचं काम आपण हे केलेलं आहे. त्यामुळं तुमच्या प्रश्नाला प्रथम क्रमांक प्राधान्य देत आपल्या घामाचा आणि हक्काचा परतावा मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ही पेन्शनरचे प्रश्न आहेत. म्हणून हे आर्थिक प्रश्न नाही तर त्यांची नैतिक जबाबदारी देखील राज्य सरकारवरती आहे. आणि म्हणून पालकमंत्री महोदयांनी बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं मुख्य वित्त व लेखा अधिकारी कधी बैठकीला हजर राहत नाहीत, परंतु आज त्या बैठकीला हजर आहेत. मला वाटतं शिक्षण अधिकारी उपस्थित नाहीत म्हणून आपण खेद व्यक्त केला, परंतु शिक्षण अधिकाऱ्यांकडे तुमचे प्रश्न नाहीत. मुख्य वित्त व लेखा परीक्षकाकडे आपले प्रश्न आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन जर पंतप्रधान सन्मान किसान योजनेचे पैसे जर आपल्याला डायरेक्ट डीबीटीने मिळतात तर तुमचे प्रश्न मग ते ट्रेझरीकडं त्याचं बिल गेलं, त्याचं सही झालं का झालं नाही, का नाही झालं, हे बघणं अलीकडच्या या सगळ्या डिजिटल युगामध्ये आवश्यक नाही. आणि म्हणून पालकमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली. हा राज्याचा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलेली सूचना वेळ प्रसंगी माझ्या दालनामध्ये बैठक घेऊन संपूर्ण राज्याचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपण निकालात काढू. शेवटी आपल्याला सुद्धा आता मर्यादा आहे. आपल्या वयाचे आपल्या सगळ्या व्याधी निर्माण झाल्या. अशा परिस्थितीमध्ये शासनाने तुम्हाला अतिशय कमी मुवमेंटमध्ये किंवा अडचणीचा कुठलाही प्रसंग येऊ नये अशा परिस्थितीमध्ये मदत झाली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पेन्शन म्हणजे केवळ सरकारी नोकरी नाही अशा पद्धतीचं आपण सांगावला जर आपल्याला कमीपणा वाटायची आवश्यकता नाही. कारण आपण या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांनी खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांचा शेवटच्या घटकाला न्याय मिळवण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये हाताला उतारवयात आर्थिक सन्मान मिळावा म्हणून अटल पेन्शन योजना देखील सुरू केलेली आहे. आणि शासनाने निवड श्रेणी जाहीर केली आणि निवड श्रेणी जाहीर करताना ज्या अधिकाऱ्यांनी हा जी आर काढला त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की जी आर तर काढायचा परंतु फायदा कोणालाच होणार नाही अशा प्रकारचा जी आर काढला. कारण त्याच्यामध्ये अशी एक अट टाकली की त्यांनी पदवीधर झाला पाहिजे. आता आमचे शिक्षक पदवीधर होऊ शकत नाहीत. वाड्या वस्त्यावर काम करणारे शिक्षक कुठं कॉलेज करणार, कोणत्या शाळेला जाणार, कुठं नाव घालणार, कुठं परीक्षा घेणार. त्यामुळे आमचे अनेक शिक्षक वंचित राहिले आणि म्हणून हा सुद्धा नियम अतिशय जाचक काढला. आमची एकच मागणी आहे की ज्या ज्या लोकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली त्या सर्वांना निवड श्रेणी मिळावी. त्याच्यामध्ये कसलाही निकष लावू नये. वरिष्ठ श्रेणीला प्राप्त असला तो जर पात्र आहे वरिष्ठ वेतन श्रेणी घ्यायला तर त्याला निवड श्रेणी 12 वर्षांनी देण्यात यावी. इतर खात्यामध्ये कसलाही निर्णय कसली आट घातलेली नाही. त्यांना 10, 20, 30 वर्षांनी
त्यांना कालबद्ध वेतन श्रेणी दिली जाते. आमच्याकडे मात्र अनेक अटी लावल्या आणि आमचे शिक्षक बाद केले. म्हणून आम्हाला त्या GR मध्ये सुधारणा करावी आणि तो GR काढताना आम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी पात्र असणाऱ्या शिक्षकांना मिळावी अशा प्रकारचा आहे. त्यानंतर साहेब मुंबई उच्च विद्यापीठ मुंबई न्यायालयाने एक आता निर्णय दिला आणि 6व्या आयोगामध्ये ती शिफारस आहे. जुलै नंतर जर 6 महिने सेवा केली असेल तर त्यांना एक वेतनवाढ द्यावी. हा निर्णय नाशिकच्या लोकांनी अपील केलं आणि मुंबई कोर्टाने तो निर्णय दिला. आमची मागणी आहे त्या निर्णयाप्रमाणे आम्हाला सुद्धा त्याचा लाभ व्हावा आणि जे ज्यांना जुलै नंतर 6 महिने झाले त्या सर्वांना एक वेतनवाढ मिळावी अशासाठी आमची ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर अतिउत्कृष्ट कामाची एक वेतनवाढ शासनाने मंजूर केली, पत्रही काढले, कोर्टाने निर्णय दिला, परंतु ती एक वेतनवाढीचा निर्णय सुद्धा अजून प्रलंबित आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी अर्ज केले. धुळे, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, परभणी या ठिकाणी लोकांना निर्णय कोर्टात गेले, त्यांनाही निर्णय दिला, परंतु 15 ते 20 वर्षापासून हेही लोक वंचित आहेत. तेव्हा त्यांचाही विचार करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. साहेब, आमचे लोक खेड्यापाड्यातील लोकांना शिकवलं, गोरगरिबांच्या लोकांना शिकवलं आणि जुन्या काळामध्ये ह्या लोकांना पगारही अतिशय कमी होता. अतिशय तुटपुंज्या पगारावर आम्ही काम केलंय. तुमचे आता पवार गुरुजी जे होते त्या पवार गुरुजींना 105 रुपये पगार होता. मी 72 साली लागलो, मला 120 रुपये पगार होता. अशा तुटपुंज्या पगारावर आम्ही काम केलेलं आहे. म्हणून आमच्या मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आपण जर लक्ष घातलं तर आमची एकही मागणी राहणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यानंतर आमच्या लोकांची अशी एक मागणी आहे की आम्हाला विधान परिषद, विधानसभा दाखवा, आम्हाला तिथं प्रवेश द्या, तुमचं कामकाज कसं चालतंय ते आम्हाला पाहू द्या, म्हणून आम्हाला तिथे येण्याची परवानगी द्या. प्रत्येक तालुक्यातून 10-20 लोक आम्ही येऊ शकू आणि तुमचा कार्यक्रम त्या ठिकाणी अध्यक्ष असतील, आमचे विखे साहेब काय प्रश्न मांडतात, ओबीसीचा प्रश्न कसा हाताळतात या गोष्टी आमच्या लोकांना पाहायच्या. म्हणून आमच्या लोकांनी रात्री मला सांगितलं की आपण ते विधानसभेत जाऊ आणि तिथं आपला कार्यक्रम तिथं ठेवा. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. सोडवा हा प्रश्न निव्वळ शिक्षकांचा नाही, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा आहे. आणि म्हणून सभापती साहेबांनी नामदार साहेबांना मी विनंती करतो, नामदार साहेबांनी अनेक खाते हाताळलेली आहेत, त्यांचा अनुभव प्रचंड आहे आणि त्यांना एक विनंती करतो की या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावं. नगरपालिका ज्या आहेत या नगरपालिकांना 10% हिस्सा कमी दिला जातो. नगर विकास खात्याकडून त्यांना पेन्शनसाठी आणि पगारासाठी पैसे येतात आणि त्यांना 90% पेन्शन मिळते, 90% पगार मिळतो. त्यांच्यावर जर फार मोठा अन्याय होतो. म्हणून आपण नगर विकास खात्याला एक विनंती करावी की 10% जर नगरपालिका हिस्सा घालीत नसतील त्यांच्या उत्पन्नातून तर 100% ग्रँट नगरपालिकांना दिली पाहिजे. अशा प्रकारचं सुद्धा एक कामकाज आमच्या नगरपालिका सुद्धा आम्हाला जोडलेलं आहे. त्यांच्याही प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावं आणि म्हणून त्यांनी 80ला 20%, 90ला 30%, 95ला 40% आणि 100ला 100% वाढ दिली. तुमचं युती शासनाचं अभिनंदन, कारण तुम्ही म्हाताऱ्या माणसांना काहीतरी दिलंय. आम्हाला जगण्यासाठी उर्मी दिली, आम्हाला जगण्यासाठी 20%, 30% रक्कम देऊन जगण्यासाठी उर्मी दिली. मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. परंतु वय आता 77 शासनानं ठरवलंय, सरासरी आयुर्मान 77 झाले. म्हणून आम्हाला 80ची वेतनवाढ घ्यायला सुद्धा आम्ही जगू शकत नसलो तर 65ला 5% द्या, 10% द्या, 70ला पुरा द्या आणि 75ला द्या. याच्यात सुद्धा आमचे आशीर्वाद सगळ्या कर्मचाऱ्यांचे, राज्यातल्या पेन्शनरांचे, निवड शिक्षकांचे नाही, सगळ्या राज्यातल्या कर्मचारी. या कविता सादर केल्या. कवी संजय गीते लिखित रानफुल काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. कळसकर गुरुजी यांनी देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलं. याप्रसंगी आमदार काशीनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, उपमहापौर धनंजय जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी शैलेश मोरे, विभागीय अध्यक्ष वसंतराव सबणीस, धुळे अध्यक्ष अनंतराव पाटील, जळगाव अध्यक्ष सदाभाऊ सोनवणे, नंदुरबार अध्यक्ष मधुकर साबळे, नाशिक अध्यक्ष बाळासाहेब खैरनार, अहिल्यानगरचे अध्यक्ष द मा
ठुबे गुरुजी, कार्याध्यक्ष रावसाहेब पवार, सरचिटणीस बन्सी उबाळे यांसह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हाभरातील हजारो पेन्शनर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी अशोक धसाळ, सूर्यभान काळे, बबन कुलट, शशिकांत थापे, विनायक कोल्हे, गजानन ढवळे, महादेव गांगर्डे, नांदेड थोरात, बापूसाहेब करपे, प्रतापराव आंबरे, दत्तात्रय गावडे, विठ्ठलराव वाडगे, सोफा वांढेकर आदींसह सर्व तालुका अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.